नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमाअंतर्गत आज आपल्यासोबत वाशिममध्ये आम्ही आहोत आणि चंद्रकांत वानखेडे सर आज माझ्यासोबत आहेत. मगाशी त्यांच्याशी थोड्या रेकॉर्डिंगच्या आधी आम्ही गप्पा मारत होतो. तेव्हा कारंजा या भागाबद्दल त्यांना स्वतःला आत्मीयता खूप महत्वाची आहे आणि तिथल्या होणाऱ्या विकास कामांबद्दल सुद्धा आम्ही बोलतच होतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव या क्षेत्रामधला आहे. 300 पेक्षा जास्त प्रोजेक्ट ज्यांनी आता नुकतेच पूर्ण केलेले आहेत आणि अजूनही अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट पूर्वी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग म्हणून पण ते काम करत होते आणि आता रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये त्यांनी मास्टरीच म्हणले पाहिजे, कारण 300 प्रोजेक्ट त्यांनी आता पूर्ण केलेले आहेत. तर या सगळ्याबद्दल गप्पा आम्ही मारणार आहोत. सर, तुमचं पहिल्यांदा स्वागत आयकॉन स्टील तर्फे. थँक्यू. आणि अर्थात गप्पांना सुरुवात करण्याआधी मला कायम असं वाटतं की आपण त्या व्यक्तीला बघतो तेव्हा एकदम शिखरावर गेलेलीच बघतो, पण त्यानं सुरुवात कुठनं केली त्या पायऱ्या आम्हाला सगळ्यात महत्वाच्या आहेत की ज्या शिखरापर्यंत त्या व्यक्तीला घेऊन जातात. त्यामुळे तुमचं शालेय शिक्षण, कॉलेज आणि या क्षेत्रात कसं आलात याबद्दल आम्हाला काय सांगा. तर मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून डिग्री कोर्स केला. बरोबर. त्याच्यानंतर पासआउट झाल्यानंतर हम्म. मी नाशिकला MPSC चे क्लासेस करायसाठी गेलो. बर, माझ्या आयुष्यात मला पोलीस डिपार्टमेंट मध्ये जायचं होतं. तुमची पर्सनॅलिटी आहे तशी. as well as सर्व असल्यामुळं हो. त्यासाठी मी नाशिकला क्लासेस अटेंड करायला गेलो MPSC चे, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मी प्री पास झालो सर. अच्छा, प्री PSI ची पास झालो. क्या बात आहे. जवळपास 2 वर्षानंतर, हं, 2 वर्ष क्लासेस केल्यानंतर. पण माझं लक फॅक्टर असं होतं, बॅड लक, हं. की ते पेपर फुटल्यामुळे ती MPSC कॅन्सल झाली. हो, बर. मग 2 वर्ष तिथे काढल्यानंतर सर घरून काही एवढं असं इकॉनॉमिकली माझं स्ट्रॉंग नव्हतं. बरोबर. म्हणजे डिग्रीलाही पैसा लावणं, कॉलेजलाही पैसा हम्म, लावणं. हम्म. त्याच्यामुळे मग मी त्यावेळेला, आम्ही ज्या वेळेला पासआउट झालो त्यावेळेस कोणत्याही डिपार्टमेंटला जागा नव्हत्या अच्छा. इंजिनियरच्या. हो, विदिन 94 टू बरोबर. 98 त्या गोष्टी. पर्यंत हो. नुसत्या लेक्चररच्या जागा होत्या, कॉलेजचे लेक्चरर हे ते. त्याच्यामुळे तिकडे काही मला इंटरेस्ट नव्हता. बरोबर. त्याच्यामुळे मग मी एक कन्स्ट्रक्शन कंपनी जॉईन केली. हम्म. त्याच्यामध्ये 2 वर्ष काढली. अच्छा. त्याच्यानंतर स्वगृही आलो हो. आणि मॅरेज वगैरे आटोपल्यानंतर हम्म. एक लक फॅक्टर माझा की मी नगरसेवक झालो कारंजा नगरी. अच्छा, बर. त्याच्यामुळे मग ते सभापती वगैरे, एज्युकेशन सभापती होतो, हो, बांधकाम हो. सभापती. त्याच्यामुळे परत काही असं कारंजा सोडून गेलो नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर इथे प्रोजेक्ट मिळाले, एक BMS कॉलेज आहे मंगरुळपीर रोडला कोडी पाट्यावरती, ते बरं. मी कन्स्ट्रक्ट केलं. अच्छा. त्याच्यामुळे मोठमोठे प्रोजेक्ट इथंच मिळाल्यानंतर बरोबर. मी कारंजा नगरी सोडून काही कुठे बाहेर गेलो नाही. गेलो नाही. बरोबर. त्याच्यामुळे याच फील्डमध्ये, आणि याच फील्डमध्ये मग बाकीचं कोऑपरेशन मिळाल्यामुळे, बरोबर. जसे डीलर, हो. यांचे जे संबंध चांगले प्रस्थापित झाल्यामुळे, बरोबर. आणि ऍज अ स्टार्टिंगला आम्ही सर कारंजा नगरीमध्ये जास्तीत जास्त हार्ड 10-12 इंजिनियर होतो. हो, हो. त्याच्यामुळे कामं मोजकेच होते, पण असं जास्त स्कोप होता त्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे असं झालं की मग लेटेस्ट नंतर आले जे न्यू जनरेशन येते. ते वाढले, पण आम्हाला जो त्यावेळेला कॉम्प्युटराईज नव्हतं, अगदी बरोबर. स्केल नाही, म्हणजे मॅप वगैरे सर्व स्केलने काढायचे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे कसं झालं, त्याच्यात इंटरेस्ट यायचा ना. अच्छा, आणि त्याच्यानंतर मी कारंजामध्येच क्या बात आहे. कन्स्ट्रक्शन तुम्ही आता सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण तुम्ही काम केलेलं काम किंवा केलं. याच्यावर. तर तुम्हाला काय वाटतं इंजिनियरचा, कारण मी इंजिनियर होता, तुम्ही नुसतं हा. त्याच्यात पद नव्हतं तुम्हाला, हा. तुम्ही स्वतः इंजिनियर होता, तर त्या इंजिनियरचा रोल किती महत्वाचा असतो अशा ठिकाणी काम करताना. तर सर राजकारणामध्ये आपल्या एज्युकेशनला असं विशेष महत्व नाही. बरोबर. फक्त निवडून देईपर्यंत लोक विचार करतात की हा बी आहे, इंजिनियर आहे, सुशिक्षित उमेदवार शिक्षित पाहिजे. आहे, चांगला उमेदवार. हो. पण ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये निवडून आल्यानंतर, ज्या वेळेला ऍक्च्युअली त्यांच्यासोबत संबंध येत, बरोबर. आपलं एज्युकेशन पूर्ण बाजूला ठेवावं. हम्म. कारण मॅक्झिमम लोक असं राहतात तिथे की त्यांना त्या एज्युकेशनशी काही संबंध नसतो. बरोबर. त्यांचा प्रवाह जसा वाहतो त्या पद्धतीने आपल्याला वाहावं. त्यांच्या अपोज मध्ये गेलं तर ती रिॲक्शन वेगळी देते. बरोबर. तुम्ही आणखीन एक महत्वाचं म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बरेच काम केलेलं होतं. आपण तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्यांच्यापेक्षा जास्त प्रोजेक्ट केले. तर या सगळ्यामध्ये काम करताना कायम असं जाणवतं की एक वाक्य नेहमी असतं की आमचं बजेट जरा कमी आहे, पण आम्हाला काहीतरी मॅक्सिमम करून हवंय. या दोन्हीची सांगड कशी या फील्डमध्ये घालावी लागते किंवा घालता तुम्ही. सर याच्यामध्ये असं आहे की आपण जर कस्टमरला त्या पद्धतीने समजून सांगितलं की या लो बजेटमध्ये तुझं पूर्ण काम होऊ शकते, बरोबर. पण कालांतराने काय होते सर की कॉस्ट वाढते, काही वाढते, त्याच्यामुळे आपण खोटं पडतो त्याच्यामध्ये. बरोबर.
आणि त्याला मिनिमम कॉस्ट सांगितल्याशिवाय तो आपल्या इकडे प्रोजेक्ट देतच नाही देतच नाही. बरोबर. त्याच्यामुळे या स्टार्टिंगला तरी त्याच्यासोबत खोटं काम बोलावं लागतं. काम मिळवण्यासाठी माझ्या मते सगळ्यात काम महत्वाचा तो मिळवण्यासाठी फॅक्टर असतो. त्याच्यासोबत पहिल्यांदा त्याला हेच सांगावं लागतं. बरोबर. कारण आपण जर हायेस्ट कॉस्ट सांगितली तर हो. तो आपल्याकडे परत येतच नाही. येतच नाही. आणि कॉम्पिटिशन मध्ये चालण्यासाठी कुठं ना कुठं बरोबर. खोटं बोलून त्याला मॅनेज आपल्यापर्यंत करावं आणावं लागतं. आणावं. पण मग माझ्या मते मला दुसरा प्रश्न मग लगेच असा विचारायचा आहे, की मग कुठले फॅक्टर आहेत किंवा कुठले ठिकाण आहेत, की जिथे आपण खरंच कॉस्ट कमी करू शकतो? असे काही महत्त्वाचे मुद्दे सांगता येईल का, की जिथे आपण कॉस्ट कमी करू शकतो? ॲज अ बार्गेनिंग हं, जसं हं, हं. सँड झाली, ॲग्रीगेट झाली. बरोबर. त्याच्यामध्ये कसं आहे सर, हं, की हं, हं. वेगवेगळे लोकं असल्यामुळं बरोबर, बरोबर. त्यांच्यासोबत आपण कॉस्ट बद्दल बार्गेनिंग करू शकतो. करू शकतो. बरोबर. हां. तर असे काही महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. तर तुम्ही आणखीन गेले अनेक वर्ष या फील्डमध्ये काम करताय. मला आणखीन एक असं विचारायचं आहे, नवीन जे तरुण या फील्डमध्ये येतात, तुम्ही आता सांगितलं की इंजिनिअरची संख्या वाढतीये. तर या तरुणांना काय महत्त्वाचे टिप्स द्याल किंवा काय सिक्रेट सांगाल या फील्डमध्ये काम करतानाच? जेव्हा त्याच्यामध्ये एकच आहे, की सर गुणवत्ता चांगली द्या द्या. कामाची बरोबर, आणि विशेष म्हणजे प्राधान्यानं लक्ष ठेवा कामाकडे प्रत्येक. बरोबर. नुसतं तुम्ही लेबरच्या किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या यांच्यावर डिपेंड न राहता आपण स्वतः मेहनत करून काहीतरी एक चांगलं बरोबर, करायचं. बरोबर. तुम्ही आणखीन एक मगाशी जाताना उल्लेख केला, की कारंजा, कुलाड या भागातली डेव्हलपमेंटबद्दल आपण बोललो. आता समृद्धी महामार्गाबद्दल बोललो. त्यामुळे आलेली सुबत्ता, आर्थिक स्थिती सगळी सुधारली. येणाऱ्या आगामी काळामध्ये सिव्हिल या कन्स्ट्रक्शन किंवा इंजिनिअरिंगचं भविष्य तुम्ही या भागातलं काय बघता? म्हणजे प्रत्येक ठिकाणी चांगलं राहील सर भविष्य. बरोबर. कारण काय आहे, की हं. तेवढी लोकसंख्या वाढतं, बरोबर, तेवढे रेसिडेन्स घरं किंवा हे आपलं प्रोजेक्ट वगैरे वाढतात. बरोबर. त्याच्यामुळे ती वाढणारच आहे. हो, हो, हो. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट करावं. करावंच लागेल. आणखीन एक कन्स्ट्रक्शन करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे सळई. कारण हा त्याचा गाभा आहे. हां. तर ती सळई निवडताना काय पॅरामीटर लावले पाहिजेत? काय बघितलं पाहिजे, की सळई कशी निवडायची? सर्वप्रथम तर त्याचे डायमेन्शन्स बरोबर. आहे की नाही व्यवस्थित हं, त्याचे हं, हं. आणि क्वालिटी त्याची. बरोबर. कारण सर्वच ठिकाणी सर्वच दुकानामध्ये एक विश्वासू राहत नाहीत सर. अगदी बरोबर. जसं आमचा यांच्याशी आहे किंवा हो. एक मित्रत्वाचे संबंध झाले. हो, हो. ॲज अ आहे सर, मी मूर्तिजापूरमध्ये प्रोजेक्ट केला. मला तिथं फसगत झाली सर. ॲज अ बरोबर. स्लॅब कास्टिंग करायच्या वेळेला 20 बंडल पैकी 5 बंडल त्यांनी लोकलचे पाठवले. कारण प्रत्येक गोष्टीकडे तर आपण पाहूच शकत बघू नाही. शकत नाही. बरोबर. ह्या गोष्टीमुळे कसं आहे, की जिथं संबंध निर्माण होतात बरोबर. किंवा आपण एकाच ठिकाणाहून जर समजा माल खरेदी केला हं, हं, हं. एका डीलरकडून, तर बरोबर. त्याचा एक विश्वास राहतो आपल्यावर बरोबर. आणि तो विश्वासघात शक्यतोवर करत नाही. कारण बरोबर. त्याला माहिती आहे, या माणसाचा विश्वासघात केला तर हा परत आपल्याकडे येणार येणार नाही. नाही. त्याच्यामुळे कसं आहे, की याचं एक एक जर आपण एकाच इकडून जर सर्व काही केलं, हं, तर हं. तिथं फसगत होण्याचे चान्सेस नसतात. त्याच्यामुळे ते व्यवस्थितच पाहिजे. व्यवस्थित कारण होतं. प्रत्येक सळईकडे आपण लक्ष देऊ शकत नाही नाही. देऊ शकत. किंवा बरोबर. आपण वर्कर नाही राहत. तो जो असतो आपला लोहार, त्यालाच माहिती राहते, की हा बार कडक का आला, हा बार सॉफ्ट का सॉफ्ट आला. मिळालं. बरोबर. त्याच्यामुळे तो ओळखू शकते, की हा हे काहीतरी वेगळं आहे. बरोबर. पण जिथं संबंध चांगले होतात, तेव्हा आपण जर जास्त दीर्घकाळ त्यांच्यासोबत राहिलो, बरोबर. तर ती लोकं अशी फसगत करत करत नाही. तुम्ही आता सळईबद्दल सांगितलं, पण मला असं विचारायचं आहे, आयकॉन स्टील बरोबरचा त्यांच्या प्रॉडक्ट बद्दलचा आणि त्यांच्या सर्व्हिस क्वालिटी बद्दलचा अनुभव किंवा राठी सरांबद्दल स्पेशली कसा अनुभव होता तुमचा? नाही. चांगला होता. अच्छा. पण काय असे वेगळे पॅरामीटर वाटले आयकॉन स्टील बद्दल बरोबर काम करताना? त्यांनी ज्या गोष्टी समजून सांगायला जस्ट लाईक करोजन बरोबर. ह्या गोष्टी एक चांगल्या हव्या. अच्छा. अजून वेगळ्या. डक्टिलिटी अच्छा. हां, डक्टिलिटी हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे त्या स्टीलमधला आणि तो तुम्हाला आयकॉन स्टीलमध्ये विशेषतः प्रामुख्याने जाणवला. आणखीन एक मगाशी मी विचारणार होतो ते म्हणजे तुम्ही ACCAचे मेंबर पण आहात. तर Yes. त्याच्या माध्यमातून काय काम चालतं किंवा आमचं त्या माध्यमातून सर्व एक ग्रुप प्रोव्हाईड झाला आमचा. बरोबर. त्या ग्रुप सर्व इंजिनिअर्सचा? हां, सर्व इंजिनिअर्स. ओके, ओके. त्याच्यामुळे आपले प्रॉब्लेम्स काय असतात, अच्छा. ते आम्ही त्याच्यामध्ये डिस्कस डिस्कस किंवा करतो. काय करायचं याच्या पुढे नंतर, कोणतं ओके. काय आहे, अच्छा. कोण आपल्याला कसं काय अव्हॉइड करायचं किंवा काय. बरोबर. हे सगळं करू शकतो. बरोबर आहे. तर हे होते चंद्रकांत वानखेडे सर आणि त्यांच्याशी आपण अतिशय मनमोकळ्याप्रमाणे दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांनी आता सांगितलं तसं या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल पण सांगितलं. या क्षेत्रामध्ये किती संधी आहेत हे पण महत्त्वाचं सांगितलं. आता त्यांनी बोलताना हा पण उल्लेख केला 20-25 वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. करंजा लाड जिथं त्यांना त्या गावची नाळ जोडलेली आहे. पण त्यांना असं वाटतं या गावाबद्दल त्यांना आत्मीयता आहे आणि म्हणूनच इतके वर्ष ते इथं काम करतात. तर आगामी काळात तुमचे असेच चांगले प्रोजेक्ट व्हावेत, की ज्याच्यामुळे एक नवीन लँडमार्क या क्षेत्रात तयार व्हावा. याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद.